डॉट चेंडू आहे आणि याच्यासाठी यतीन मात्र ओळखला जातो. पहिल्या चेंडूवरती लाईन अँड लेंथ थोडीशी खराब, थोडंसं ग्रीप अर्थातच भेटला नाही, परंतु त्यानंतर अचूक टप्पा, भेदक मारा. अजून एक फ्लायटेड चेंडू. हर्षू विद्येचे प्रयत्न मात्र अफलातून झाले, परंतु त्याच्या अगोदर हर्षू मात्र चेंडू खाली येतोय. अजून एक फ्लायटेड चेंडू. टॉस ऑफ ब्रेक, रनआउटची संधी नॉस्ट गेंड वरती. कौशिक आहे बॅकअपला. विकेटचं पतन. पहिला झटका, पहिला हादरा जीएनसीसी संघाला लागतोय. मोहसिनला जावं लागेल बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर मिस्टर शेरोज पटेल. हलक्या हाताने आपण पाहतोय धावफलक तिन्ही आकड्यावरती चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. स्वीपर कव्हर, अर्थातच यश तिथे आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. पहिलं षटक अप्रतिम राहिले अजूनपर्यंत नवली संघाकडून. यतीनच्या माध्यमातून पॅड ऑफ स्वीप. चेंडू ब्रश झालाय का तर यस, चेंडू ब्रश झालाय. निघून जाणार आहे चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी यस डीजे मास्टर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 7 ही आकड्यावरती आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 7 धावा धावफलकावरती आहेत. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. नवली संघ आपल्याला माहिती पुन्हा एकदा पोहोचवली जाते. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक समाप्त करायचे. 4 षटक आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायची आहेत सर्व संघांना. ही मात्र सूचना पुन्हा एकदा दिली जाते कारण नवीन पॅनल मधील दुसरा सामना सुरू आहे. तर ऑलरेडी पहिल्या सामन्यापासून आपण टाइमर पाहतोय. प्रत्येक सामना वेळेच्या आतमध्ये झालाय लगभग. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच मिस्टर चिरायू घरत. स्टेट डाऊन द ट्रॅक. चेंडू निघून जातोय. क्रॅकिंग अलॉंग द कार्पेटला आग लावत 4 धाब्यांसाठी. मोईनच्या फळीतून अर्थातच चौकार आपण पाहिला. थोडासा फ्लायटेड चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नांमध्ये लोअर फुलटॉस चेंडू आणि चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी. शॉर्ट चेंडू, फसवा चेंडू. डबल माइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप किंवा मनगडाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. फ्लिक किंवा स्वीपच्या नादामध्ये फलंदाज मोईन बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अफसरला पाहतो. 2 खेळाडू कुठेतरी अर्थातच फैजल आणि जावेद मिसिंग आहेत आणि त्या मोबदल्यामध्ये कुठेतरी लोअर ऑर्डरच्या फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं असणार आहे. इथे मात्र स्टंपिंगची संधी आहे. अजून एक झटका. कमबॅक केलं इथे मात्र चिरायू घरतने. पहिला चौकार, त्याच्यानंतर 2 बॅक टू बॅक झटके आपण पाहतोय. चला नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज सिरोज आपण आपल्या स्ट्राईक वरती राहायचंय प्लीज.
इथे मात्र नॉट आउटचा इशारा आपण पाहिला. धावांचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू शिलेका 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 12 धावा धावफलकावरती. 12 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शॉर्ट चेंडू सेरोज पटेलच्या फळीतून येतोय हा मात्र दमदार, असरदार, दिमागदार, मच निडेड चौकार. या 4 धाव्याने षटकाची होईल समाप्ती. धावफलक जवळ पोहोचणार आहे तब्बल 16 या आकड्यावरती. 8च्या सरासरीने धावा जर आपण या मैदानावरती खर्च केल्या तर कुठेतरी आपल्याला अडचणीला सामोरे जावं लागणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. 16 धावा धावफलकावरती आहेत. 8च्या धावगतीने धावा येत आहेत. चला आपली टाइमर ऑन आहे. नवली संघ आपल्याला सुद्धा विनंती, जास्त वेळ दबडायचा नाहीये. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे आहे. केवळ 10 मिनिटाचा अवधी उरलाय. नयनला आपण अर्थातच गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अंडरम क्रिकेट म्हणा, ओव्हरम क्रिकेट म्हणा, नयन बाबू नावाने अर्थात जास्तीत जास्त प्रसिद्ध. फ्रेंड्स 11 ट्रॉफी नवलीमध्ये अर्थातच रील आपण त्याची व्हायरल होताना पाहिली आहे. इथे मात्र खराब चेंडू, दडपण, गफार, सिंगल, नो +1. इथे मात्र पॉइंट वरती हर्षू थोडासा फंबल झाला, परंतु एका धावाने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला. धावफलक 19 या आकड्यावरती आहे. इथे मात्र सिंगल, सेन्सिबल क्रिकेट ग्रफारच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. जय जोगनदेव बी वर्सेस साईदी बोईसर. जय जोगनदेव वाघवन बी आणि अर्थातच साईदी बोईसर मान्यवरांच्या अर्थातच पोस्टरला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट आहे. रेडी राहायचंय. जय जोगनदेव वाघवन बी आणि साईदी बोईसर. न्यू बॅटर आपण पाहिला अर्थातच तौकीर सय्यदला आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलक 20 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ झालाय. हलक्या हाताने स्टेअर केलं. एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 21 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. पॅडल स्वीपचा प्रयत्न झाला. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. नयन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी राहिली. फलंदाजाच्या स्टान्सला प्री कमिट करणं गरजेचं आहे. +21. इथे मात्र डॉट चेंडू षटकाची होती समाप्ती. शेवटचं अंतिम षटक 21 धावांवरती जीएनसीसी संघाला आपण पाहतोय 4 गडीच्या मोबदल्यावरती. शेवटचं अंतिम स्लॉगचं षटक. चला 6 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. हर्षल 6 मिनिटात आपल्याला षटक समाप्त करायचे. इथे अजून एक डॉट चेंडू आहे. मोठा फटका, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. तोकीरला आपण पाहतोय. जय जोगनदेव वाघवन बी आणि त्यासोबतच साईदी बोईसर कर्णधार. टॉस साठी रेडी राहायचं आपण. धावांचा विचार केला आपण पाहिलं. धावफलक 22 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र पुन्हा एकदा आपण डॉट चेंडू पाहतो. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. साईदीप बोईसर संघ आणि त्यासोबतच जय जोगनदेव वाघवन बी रेडी राहायचं. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये जॉईन व्हायचं. कर्णधार या लगेचच या. 3 चेंडू शिल्लक आहेत. त्याच्यानंतर टॉस आहे. इथे मात्र एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावर. चेंडूचा विचार केला. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र डॉट चेंडू आहे. जय जोगनदेव वाघवन बी संघ कर्णधार यायचं टॉस साठी लगेचच आणि साईदीप बोईसर. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेटचं पतन झालं. 24 धावांचा पाठलाग करायचा आणि या धावा सुद्धा रोखण्याचं धाडस आपण दाखवू शकतो. जय जोगनदेव वाघवन बी कॅप्टन टॉस साठी यायचे. साईदीप बोईसर संघाचा कर्णधार ऑलरेडी जॉईन झालाय. तर अर्थातच टॉस करायचा प्लीज. चोवीस धावांचा पाठलाग करायचंय. 24. चोवीस धावांचा पाठलाग करायचा आहे. चोवीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंपायरचा सिग्नल गेम इज ऑनचा येतोय. अर्थातच ग्रीन सिग्नल. सिंगलने सुरुवात केली. श्री गणेश मात्र सिंगलने होतोय. इथे मात्र थोडासा सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू अर्थातच अलॉंग द विकेट ट्रॅव्हल झाला. इथे मात्र प्रयत्न चांगले आहेत. कौतुक करावं लागेल तौकीरचं. स्वतःला झोकून दिलं आणि अर्थातच चेंडूला पाठवलं डिक्लेअर रिजन वरती. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय दोन्ही आकड्यावरती आहे.
3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 24 करायचे आहेत. हर्ष स्ट्राईक एंड वरती आहे. नेक्स्ट जास्त बाहेर वाईड +1 होणार आहे. 1 के साथ 1 फ्री. इथे मात्र फटका चांगला आहे. यतीन मात्र या सामन्याला अर्थातच कुठेतरी जलद गतीने संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. रनआउटची संधी डायरेक्ट हिट असता तर नक्कीच होती. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिला 9 आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र हर्षलच्या फळीतून अर्थातच एक क्लास चौकार येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 13 आकड्यावरती आहे. इथे मात्र बिगेट करण्याचा प्रयत्न यतीन बॅक टू दी पवेलियन. धावफलक 13 आकड्यावरती पहिला झटका लागतोय. चला न्यू बॅटर जास्त वेळेने दवडता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. कौशिकला आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशिकला अर्थातच इंट्रोड्यूस केलं जात आहे. इथे मात्र कौशिकला सुद्धा बॅक टू दी पवेलियन जावं लागेल. धावांचा विचार केला धावफलक 13 आकड्यावरती आहे. 24चा पाठलाग करायचा आहे. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहिलं अनिकेतला इथे मात्र इंट्रोड्यूस करण्यात आलाय. हलक्या हाताने स्टेअर केलं डीप पॉइंटला चेंडू जिथपर्यंत ट्रॅव्हल होईल 1 धाव परिपूर्ण होतीये. एका धावेने धावफलक 14 आकड्यावरती आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा हर्षलला माहिती आहे ज्या धावांची गरज आतापर्यंत होती त्या धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 15 आकड्यावर. यावेळेस अनिकेत फडका तर चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न
धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. चौदा या आकड्यावरती आहे. माफ करा, धावफलक आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र जमून पोहोचतोय. करेक्शन आहे 17 या आकड्यावर. 17 ऑन द स्कोर कार्ड टॅली. षटक होते समाप्त. 17 धावा धावफलकावरती. समीकरण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये करायचे अजूनही 7. बारा चेंडू अजूनही 7 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती अफसरला आपण पाहतोय. पॅडल स्वीप. चेंडू निघून जातोय अलॉंग द कार्पेट. 4 4 4 4 धावेंसाठी. 21. अजूनही चांगला फटका आहे. चला हाडलक असेल अर्थातच जीएनसीसी संघ आपण या स्पर्धेमध्ये आले. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्यासोबतच पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. आणि त्यासोबत नवली संघ अर्थातच शुभेच्छा असतील आपल्या पुढील वाटचालीसाठी. चला कर्णधार लगेच साईदी बोईसर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. घेऊया शॉर्ट ब्रेक. मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. चला साईदी